वालवडच्या आठवडी बाजारातील देवळकर यांचे शेवचिवड्याचं हॉटेल प्रसिद्ध आहे। आजपासून 14 वर्षांपूर्वी मीरा देवळकर यांनी वालवडच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता। त्यानंतर हळूहळू त्यांनी शेवचिवड्याच्या व्यवसायाला सुरुवात केली। पती चांगदेव देवळकर, मुलगा मनोज देवळकर यांच्या मदतीने नारी शक्तीने हॉटेल व्यवसाय सुरू केला। त्यांच्या हॉटेलमध्ये शेवचिवडा, जिलेबी, वडापाव, भजे आणि भेळ मिळते। गेल्या 14 वर्षांपासून वालवडच्या आठवडी बाजारात ते शेवचिवड्याचे हॉटेल लावत आहेत। त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 7,000 रुपयांची गुंतवणूक केली होती आणि आता चक्क दिवसाकाठी 40 ते 50,000 रुपयांची उलाढाल होते। मी आधी माळव विकत होते। माळव विकत परत मग हे ध्यानात आलं। मग थोडा आता त्यात पैसे राहत मग ह्याची थोडी चटक लागली। मग त्याच्यामुळे मग ही धंदा व्यवसाय चालू केला। थोड्यातून केला। 7,000 रुपयाच्या तुरी विकल्या। 7,000पासून ही सुरुवात केली। किती वर्षांपूर्वी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला? 14 वर्ष झाला आता। 14 वर्षापासून मग आता वाढत 10 किलो पिठापासून वाढत आता 1 क्विंटलवर गेलं। 1 क्विंटलवर गेल्यामुळे आता पुन्हा धंदा 11,000 रुपये 1100 रुपये झाला पहिल्यांदा। तिथून पुढे 3,000 3,000चा 5,000 5,000वरचा 45,000वर गेला आता सध्याचा। शून्यातून 7,000पासून केली। भाजीपाला विकला तो कसा विकायचा? ती विकायचं आता कुठं 300ला कॅरेट घेतलं तर राहायचं इळाचं कुठं 100 ते 150 रुपये। 150तनं चिठ्ठी जायची आणि चिठ्ठी गेली तर लेकरं शाळेतनं आली तर त्याला 10-5 रुपये द्यायचं त्यातनं आणि मग खाली काय राहायचं। घरी गेलं तर 100-200 रुपये राहिलं तर तेवढ्यातनंच परत माल हे भरायचा। 8 दिवस कामाला जायचं। हे एवढीच परिस्थिती। या शेवचिवड्याच्या हॉटेलचे श्रेय जाते ते चांगदेव देवळकर यांच्या पत्नी आणि मनोज देवळकर यांच्या आई मीरा देवळकर यांना। त्यांनी संघर्षातून हा व्यवसाय उभा केलाय। आठवड्यातून 3 आठवडी बाजारात ते शेवचिवडा विकतायत। त्यामध्ये सोमवारी वालवड, मंगळवारी अनाळा आणि शुक्रवारी पाथरुड येथे त्यांचे हॉटेल असते आणि प्रत्येक आठवडी बाजारात सरासरी 40 ते 45,000 रुपयांची उलाढाल होते। तर शेवचिवड्याच्या हॉटेलमुळे 3 कामगारांना रोजगार देखील उपलब्ध होतोय। भाजीपाला विकून व शेतीतील तूर विकून आलेल्या पैशातून हॉटेल व्यवसाय सुरू करणाऱ्या मीरा देवळकर यांचा संघर्षमय प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे। तर हॉटेल व्यवसायासाठी त्यांना पती व मुलगा यांची मोलाची साथ मिळते।